दुर्दैवाने घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे. पण या दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. याच्यामध्ये 11:15 वाजता तपासाला सुरुवात केल्यानंतर पहाटे 4 वाजता आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांचं मनापासून कौतुक आहे की त्यांनी कमी कालावधीमध्ये आरोपीला शोधलेला आहे. याच्यामध्ये रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्थानक असतील, यामध्ये संबंधित पोलिसांकडून तातडीने माहिती दिली होती की अशा स्वरूपाचा आरोपी आहे आणि हा आरोपी पश्चिम बंगालचा आहे. कदाचित अशा पद्धतीचा गुन्हा करून तो पश्चिम बंगालला परत जाऊ शकेल, म्हणून जाण्याचे सर्व जे मार्ग होते म्हणजे बस स्थानक असेल, रेल्वे असेल आणि इतर प्रवासी वाहनं असतील, या सगळ्यांना सूचना देऊन आरोपीवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि 4 वाजता या आरोपीला पहाटे अटक केलं. अटक केल्यानंतर यामधील जे काही पुरावे आहेत, प्रत्यक्षदर्शी असतील, अप्रत्यक्षदर्शी असतील, सीसीटीव्ही कॅमेरेज असतील आणि या सगळ्या माध्यमातून हा गुन्हा नोंद होत असताना फॉरेन्सिक लॅबकडे सगळे सॅम्पल दिलेले आहेत. त्याचा रिपोर्ट हा तातडीने आपल्याकडे येतो. तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या आरोपीवरती गुन्हा नोंद होत असताना सगळे पुरावे आपल्याकडे आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई होईल. याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल. आतापर्यंत आम्ही कोल्हापूरच्या कुजी गावामधली असेल, मागाच्या कोथुर्णेमध्ये असेल, वेल्हेच्या कातकरी समाजाची असेल, या तिन्ही घटना ज्या घडल्या याच्यामध्ये अशाच घटना घडल्या होत्या. या स्वरूपाच्या घटना होत्या. या तिन्ही घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. याचा अर्ज मंजूर होत असताना त्यांना दुहेरी जन्मठेप किंवा तिहेरी जन्मठेप दिली जाते. त्याच्यामुळे मरेपर्यंत मृत्यू अशी तरतूद या शिक्षेमध्ये केली जाते. म्हणून समाजामधली अशी विकृती नष्ट करण्यासाठी निश्चितपणे राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल. घटना घडून गेल्यानंतर सुद्धा खरं अस्वस्थ करणारे असतात, पण घटना घडूच नाही याच्यासाठी प्रकर्षाने आम्ही भूमिका घेत असतो, कारवाई करत असतो. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये CWC असेल, जिमप असेल, बीट मार्शल, दामिनी पथक असेल, निर्भया पथक असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून शाळा कॉलेज कॅम्पस असतील किंवा गर्दीचे ठिकाणं असतील, त्या ठिकाणी मुलींच्यासाठी सुरक्षेची यंत्रणा राबवली. 112 हा टोल फ्री क्रमांक आहे. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची, तुमच्या माध्यमातून खेड राजगुरुनगरच्या जनतेपर्यंत हा नंबर जावा. 112 या क्रमांकावरती डायल केल्यानंतर 6 ते 7 मिनिटापर्यंत पोलीस यंत्रणा तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि यासाठी की कुठेही असुरक्षित जाणवलं किंवा एखाद्या व्यक्तीवरती संशय येत असेल किंवा मुली घरी जात असते, शाळेमध्ये जात असते, पुढे बाहेर फिरताना त्यांना असं वाटलं की कोणी आपला पाठलाग करते, छेडछाड करते, तर तातडीने या नंबरवरती संपर्क साधून त्या संबंधित व्यक्तीची माहिती देऊन त्याच्यावरती कारवाई करू शकतात. या अनुषंगाने अनेक उपाययोजना आपण करतो. आता मी माहिती घेतली तर शाळा सगळ्या खेड राजगुरुनगरच्या शाळांमध्ये सखी सावित्रीच्या 100% संघटना पूर्ण झालेल्या, समित्या पूर्ण झालेल्या आहेत. शिक्षक पालक संघटना ह्या जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये आहेत. तरी सुद्धा अल्पवयीन मुलींवरती जे अत्याचाराचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी पोलीस पाटलांची आता मी आपल्या सर्वच पोलीस पाटलांची चर्चा केली. या निमित्तानं पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, CRP असतील यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन अनेक ग्रामपंचायतींमध्ये आणि गावांमध्ये तरुण मंडळ असतात, म्हणजे यंग जनरेशनची गणपती उत्सव मंडळ असतात, नवरात्र उत्सव मंडळ असतात, या सगळ्यांना विश्वासात घेऊन एकोप्याने खऱ्या अर्थानं सगळीकडे पोलीस यंत्रणा पोहोचू शकणार नाही. पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणी अनोळखी व्यक्ती गावात जाणवत असेल किंवा संशयित जाणवत असेल तर त्यांच्या माध्यमातून तातडीने कारवाई केली जाईल. आपल्या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कामगार आयुक्तांना सोमवारी या ठिकाणी पाठवून या भागामध्ये वर्किंग वुमनची संख्या असेल, बाहेर लो मिडलची संख्या असेल, यासाठी चाचपणी केली जाईल, त्यांच्या लेखाजोखा ठेवला जाईल आणि त्या पद्धतीने उपाययोजना केल्या जातील. आपल्या माध्यमातून मला खेड राजगुरुनगरच्या नागरिकांना विनंती करायची की आपल्याकडे कोणीही भाडेकरू असेल, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेरून कोणीही व्यक्ती आली असेल तर त्याची माहिती तातडीने पोलीस स्टेशनला द्या आणि ज्या अनोळखी व्यक्तींना शक्यतो आपल्या भागामध्ये थारा देऊ नका. कारण परराज्यातून आलेल्या व्यक्तींचे क्रिमिनल बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असेल तर आपल्याची माहिती आपल्याकडे नसती आणि ही माहिती आपल्याकडे ठेवावी अशी विनंती या माध्यमातून मी आपल्याला करते. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करून स्वतः मी वैयक्तिक या घटनेमध्ये शेवटपर्यंत लक्ष घालणारच आहे. पण संबंधित कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देत असताना आमच्या CWCने काल या ठिकाणी येऊन सर्व डॉक्युमेंट जमा करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून FIR दाखल झाल्यानंतर 25% मदत आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतरची 75%ची मदत ही तातडीने मिळणारच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी या माध्यमातून आपण या कुटुंबियांना देतो, तो लगेचच जमा होऊन जाईल. त्याच्यामुळे या कुटुंब
अर्थसहाय्य देतो आणि अशा घटना घडू नये यासाठी सतर्क राहा. सर्वांना एकत्रित घेऊन आपण एक सुरक्षतेचा आत्मविश्वास या भागाला देऊया. त्याचबरोबर केवळ खेळाडूंमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे आपण उपाययोजना राबवतो आणि त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न. या घटनेमध्ये आरोपीला शिक्षेपर्यंत गेलं नाही, मात्र ज्या खोलीमध्ये घडलं त्या घर मालकाला आरोपी केलं गेलं नाही. ज्या बार मालकाने या आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली, पैसे दिले, त्याच्यावरती अजून कुठली कारवाई नाही. त्या दोन गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात गेल्या 3 दिवसापासून. याच्यामध्ये आरोपी हा महत्वाची बाब होती. याच्यामध्ये आरोपीला अटक करणं आणि त्याच्यानंतर जबाबामध्ये ज्या गोष्टी येतील. सुरुवातीचं जसं मी सांगितलं की आरोपी हा पश्चिम बंगालचा होता. त्याने जर प्रवास करून बाहेर जायचा प्रयत्न केला असेल तर आरोपी सापडला नसेल तर इतर पुरावे आपल्याकडे मिळणार नाही. त्याच्यामुळे आरोपीला शोध घेणं, त्याला अरेस्ट करणं आणि 3 दिवसाची PC, 5 दिवसाची PC त्याची आपण घेतलेली आहे. त्या 5 दिवसाच्या PC मध्ये अनेक बाबी आपल्या समोर येतील. त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी सहकार्य केलं असेल किंवा जे कोणी अपराधी आहेत असं आढळून आलं असेल त्यांच्यावरती 100% कारवाई केली. अमाऊंट सांगू शकता तर कोणत्याही योजनेमध्ये साधारणतः 10 लाखापर्यंत मिळेल. पहिले 25%चा निधी मिळतो. तर मनोदरी योजनेची 10 लाखाची माहिती त्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे आरोपीला फाशी शिक्षा दिली जाईल. मात्र ज्या पद्धतीने पोलीस तपास केला गेला फक्त CCTV आढळले, इतर आय विटनेस काय आहेत त्याच्यामध्ये? स्वतः आरोपीने जबाब दिला आणि आरोपीने सगळ्या गोष्टी मान्य केल्या. यामध्ये संबंधित आरोपीचे तर सगळे सॅम्पल घेतले, सॅम्पल असेल, सॅम्पल असेल, ब्लड सॅम्पल असेल, ते सगळं घेतलेले. पण दुर्दैवाने या घटनेमध्ये मयत झालेल्या दोन्हीही मुलींचे सॅम्पल सुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हे पुरावे आपल्याकडे सबळ पुरावे पुराव्याच्या माध्यमातून आपण आरोपीला शिक्षा करू शकतो. आपल्याकडे जे पुरावे आलेले आहेत आतापर्यंत आणि आरोपीने दिलेला जबाब आहे तो फार स्ट्रॉंग पुरावा म्हणून आपण धरले जाणार आहोत. परभणीमध्ये आले, परभणीमध्ये तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनेच पत्नीला जिवंत जाळले. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसभेमध्ये बालविवाहाच्या विरोधाचा ठराव मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न करतो. विधवा प्रथाच्या विरोधातली चळवळ युद्ध पातळीवरती राबवतो आणि खऱ्या अर्थानं स्त्रीगृहांच्या टाळली गेली पाहिजे. याच्यासाठी PSC-PNB ऍक्ट अंतर्गत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यावेळी जड सुनावल्या जाते त्या अंतर्गत आम्ही सोनोग्राफी सेंटर असतील त्यांच्यावरती धाड सत्र करून कारवाई करतो. कोणत्याही व्यक्तीने आम्हाला तक्रार नोंदवली किंवा मेसेज जरी केलं तरी आम्ही तातडीने त्यांच्यावर कारवाई करतो. परभणीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि माणसाला काळीमा फासलेली आहे. त्याच्यामुळे आजही हा लढा लढावा लागतोय आणि यामध्ये मी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नवीन भारतीय न्याय संहितेचा कलम 103 अंतर्गत गुन्हा या व्यक्तीवर दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये तिथे PI पोलीस तपास अधिकारी म्हणून काम पाहतात. मी ननावर मी स्वतः त्यांच्याशी बोलले. यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि BNS 103 अंतर्गत गुन्हा नोंद करून याच्यामध्ये आरोपीवरती कडक कारवाई केली. पण आजही समाजाची तुमच्या समोर आहे की कायदा आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन आहे. आता कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच तरी सुद्धा ही लोक अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेला बळी पडतात किंवा वंशाला वारसदार पाहिजे, सातबाऱ्याचं नाव पुढे घेऊन जायचे, दारावरच्या पाठीवरती मुलाचं नाव पाहिजे. ही विकृती कुठेतरी बदलली पाहिजे. आजही आपल्यातला माणूस म्हणून जगणार आहे का नाही हा प्रश्न पडतो आणि म्हणून केवळ खातेवर्दी म्हणून पोलिसांचंच नाही, सत्ताधारी म्हणून प्रशासनाचंच नाही तर आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे. समाजामध्ये ही जनजागृती करायची आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र येऊन समाजामधल्या या विकृतीच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. त्याच्यासाठी आपण हा लढा देतो. या सगळ्या घटना घडत आहेत. तुम्ही फास्टॅग कोर्टामध्येही चालवणार असं म्हणतायत. काही म्हटल्या की फास्टॅग कोर्ट 2 सीटमध्ये चालतं, संख्याबळ कमी आहे. हे सगळं असताना न्याय कधी मिळेल? याच्यामध्ये आपला काही गैरसमज झाला दिसतो. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही काम करताना फास्टॅग कोर्ट हा क्रिएट केला जातो. त्याच्यासाठी संबंधित न्यायाधीशाची नेमणूक केली जाते आणि ती कोर्टला सगळं न्यायालयाच्या माध्यमातून चालवलं जातं आणि ते तातडीने होतं. याच्यामध्ये आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला. मी जसं मगाशी सांगितलं तसं कोल्हापूरच्या खुर्ची इथे त्या आरोपीला फाशीची शिक्षा, त्याचबरोबर कोथरूडच्या इथल्या आरोपीला फाशीची शिक्षा, वेल्ह्यातल्या पातळी समाजामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या संदर्भात आरोपीला ह्या सगळ्या घटना आम्ही फास्टॅग कोर्टामध्ये चालवल्या आणि अगदी कमी कालावधीमध्ये म्हणजे कोल्हापूरच्या कोची गावामध्ये घडलेल्या घटनेमध्ये आम्ही 30 दिवसामध्ये चार्जशीट सबमिट करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली.
आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे, कायद्यावरती विश्वास आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून आत्तापर्यंत घडलेल्या घटना, केलेला पाठपुरावा आणि आरोपीला दिलेली शिक्षा. एक दुर्दैवाने एक गोष्ट अशी होती की मला तुम्हालाच या माध्यमातून विनंती करायची की गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण ह्या बातम्या देत असतात, पण ज्यावेळेस ही घटना पुढे सरकते, आरोपीला शिक्षा होती, त्यावेळेस देखील त्याच तीव्रतेने या बातम्याची प्रसिद्धी आपण आपल्या माध्यमातून करावी. कारण विकृत माणसाला कळत नाही की न्याय मिळतो आणि अशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होते. म्हणून आज ज्या पद्धतीने खेड राजगुरुनगरची बातमी आपल्या माध्यमातून होती, त्याच माध्यमातून आरोपीला ज्यावेळेस फाशीची शिक्षा सुनावली जाईल, त्यातल्या आरोपीला 5 कोर्टामधून निकाल दिला जाईल, ती बातमी त्याच ताकदीने तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण समाजामध्ये घेऊन जावी, जेणेकरून समाजाच्या विकृतीवरती एक वचक लागेल. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीये, मात्र परभणीमध्ये जी घटना घडली की पतीकडूनच महिला सुरक्षित नाहीये, महिला काय करते? NCRBच्या अहवालानुसार 2021-22-23-24 याचा अहवाल मी लोकमत असेल तर मी त्यांचे आभार मानेन, कारण की त्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या राज्य महिला आयोगाचा अहवाल आम्हाला पाठवला. पाहून मला समाधान वाटलं, कारण की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीपेक्षा आत्ताच्या नंतरच्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात यश मिळवले, पण त्याच्यावरती आम्ही समाधानी नाही. तर DV केसेस असतील तर या केसेसमध्ये काउन्सिलिंगच्या माध्यमातून घटस्फोटाचं प्रमाण कमी झालेलं आहे. अत्याचाराच्या घटनेच्या बाबत भरोसाचे फील्ड मार्शल दामिनी पथक यांच्या माध्यमातून आम्ही काउन्सिलिंग करतोय, तक्रारी नोंदवल्या जातात, त्याच्यामुळे तक्रार देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून तक्रार आली की तातडीने कारवाई करण्याची भूमिका असल्यामुळे त्या देखील निवारण मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगवरती मोठ्या प्रमाणातलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे एकंदर पूर्वीच्या घटनांपेक्षा आताच्या घटनांमध्ये घट झालेली आहे. त्या घटना आपल्याला मोठ्या प्रमाणात का वाटतात, तर आता तक्रारदार महिला समोर येऊन बोलतात. पूर्वी तक्रारदार महिला समोर येत नव्हत्या, तक्रार नोंदवत नव्हत्या. आज पहिल्यांदा देशामध्ये असं झालंय की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 155-209 हा टोल फ्री क्रमांक आहे, हा टोल फ्री क्रमांक कार्यरत केलाय. आमच्या नंतर दिल्लीने टोल फ्री क्रमांक सुरू केला आणि या टोल फ्री क्रमांकावरती खेडमधल्या कोणत्याही ग्रामपंचायतीमधली महिला तक्रार नोंदवू शकते, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याच्यामुळे गडचिरोली, धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघरच्या आदिवासी पाड्यांवरची महिला भगिनी सुद्धा तक्रार देऊ शकते आणि तिला न्याय मिळतो. म्हणून तक्रारदार किंवा तक्रारी मोठ्या प्रमाणात जरी वाटत असल्या तरी NCRBच्या अहवालानुसार पूर्वी जितक्या तक्रारी होत्या तितक्या तक्रारी आता आहे. त्या तक्रारीचं निराकरण होत आहे, हा आत्मविश्वास आणि महाराष्ट्रातल्या महिलांना देऊ शकतो, याचं आम्हाला समाधान आहे. विरोधक बोलत असतील सुरक्षित नाही तर त्यांनाही वाटत असेल, पण त्यांच्या आजूबाजूलाच त्यांचे पदाधिकारी जे आरोपी आहेत, ज्यांच्यावरती सायबरचे गुन्हे दाखल आहेत, महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवणं, पाठवणं, अशा स्वरूपाचे गुन्हेगार असलेले या लोकांचे सोशल मीडियाचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्र सुरक्षित नाही, त्यांनी आधी आपल्या पदाधिकाऱ्यांचं निलंबित करावं, पदाधिकाऱ्यांना त्या पदावर मुक्त करून त्यांच्यावर कारवाई करावी, तेव्हा महाराष्ट्र सुरक्षित होईल. बदलापूर हो, वाशी हो, परभणी हो या राजगुरुनगर एकीकडे स्त्री जन्माचं स्वागत केलं जातं, मात्र आता महिलांनाच मुलीला जन्म घालणं वगैरे झालं आहे, काय सांगाल याच्यामध्ये? स्त्रीभ्रूण हत्या टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात या महिला बातम्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं स्लोगन सुद्धा ठिकठिकाणी लावले जातात. शासन त्यांच्या पातळीवरती काम करतोय, पण माणूस म्हणून माणूस कधी जात नाही. जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, अशा 9 केसेस गेल्या वर्षापासून मी स्वतः पाहते आणि हातवते. त्याच्यामध्ये बापाला मुलीच्या नात्याची जाणीव राहिलेली नाही, त्याच्यावरती तो संस्कार राहिलेला नाहीये, नात्याची विंग कोणती आहे ते त्याला माहीत नाहीये. अशी ही विकृती दिवसेंदिवस वाढते. तर कायदा, प्रशासन, सुव्यवस्था त्यांचे कठोर कायदे अंमलबजावणी करण्याची भूमिका राबवत असताना हा माणूस म्हणून कधी जगणार आहे, हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे आणि माणसाचा माणूस जिवंत ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन एक प्रभावी यंत्रणा राबवावं लागेल. कायद्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या लोकांना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाऊ, त्यांच्यातली विकृती संपू, पण नवीन विकृती तयार होऊ नये याच्यासाठी आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची. थँक्यू मॅडम. एक निर्भय पथक आणि दामिनी पथकासंदर्भात तुम्ही बोलले, पण फक्त शाळेत जायचं वर्षातून एकदा कधीतरी आणि गुड टच बॅड टचचं सांगायचं, या पलीकडे ते काहीच करत नाही. तुम्ही एकदा त्याचा रिव्ह्यू घ्यावा. बाजूला राहतात. आणि तिसरा विषय होता हे जे भाडेकरूंची नोंद करायची, तर मध्ये एक एजन्सी नेमली आणि त्या एजन्सीला काहीतरी ठराविक फी द्या असं यांनी सांगितलं आणि ती फी मोठी होती, ऑनलाईन वगैरे प्रक्रिया करायची. त्या फीमुळे अनेक जणांनी भाडेकरूंची नोंद केली नाही. तर यावर तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट, दक्षता कमिटीच्या माध्यमातून म्हणजे बीट मार्शल दामिनी पथक निर्माण, तर आम्ही त्यांचा अहवाल सातत्याने मागून घेत असतो, कारवाई करत असतो.
आणि मी स्वतः सूचना दिलेल्या आहेत, SP ऑफिसपासून सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी ही होत असते. पण असं जर तुम्हाला कुठे आढळून आलं की कोणत्याही शाळेमध्ये किंवा तिथं दस्तपत्र दाखल होत नाही, तर आमच्याकडे तुम्ही तक्रार करा, नाव आपलं तिथं ठेवून आम्ही कारवाई करू. शेवटी ज्यावेळेस अधिकारी सुद्धा कोणी काम करत नसेल तर कारवाईच्या भूमिकेमध्ये आम्ही जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भाडेकरूंच्यासाठी तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र ॲप आपण डेव्हलप केलेला आहे आणि त्याची ऑनलाईन पद्धतीने सुद्धा नोंदणी करू शकतो. त्याच्यामुळे एजंटचा फारसा मला वाटत नाही उपयोग याच्यामध्ये काही होईल. तरी म्हणूनच आपण पोलीस पाटलांपासून अनेक मंडळांना बरोबर घेतो. आता त्यांच्याच कमिटी करून त्यांच्याच गावातल्या ग्रामपंचायतीची माहिती आपण आपल्याकडे साठवून ठेवणार आहे. म्हणून सोमवारपासून ही आम्ही मोहीम प्रभावीरित्या राबवू. त्याचे रिझल्ट तुम्हाला थोड्याच दिवसात दिसतील. आणि ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी हे काही म्हणजे काही नेमणुका करून किंवा कमिटी करून समिती करून जी माहिती गोळा करायची ती माहिती त्या माध्यमातून करू. तिसरा प्रश्न तुमचा दक्षता कमिटीच्या संदर्भात होता. तर मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर दक्षता कमिटीच्या संदर्भात अनेकदा त्यांच्या आय कार्डचा मिसयूज करत होते आणि म्हणून आम्ही दक्षता कमिटींना काही ठिकाणी दक्षता कमिटी ही सामाजिक संस्थेचीच असावी, शासकीय प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये नियुक्त असावा आणि अशा पद्धतीने त्याचं कामकाज चालावं. पण याच्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून आता भरोसा सेल नंतर क्रिएट झाला. दक्षता कमिटी सुरुवातीला होत्या, त्याच्यानंतर भरोसा सेल आल्यानंतर दक्षता कमिटीची फार काही जबाबदारी राहिली आहे. कारण की भरोसा सेलचं कामच ते होतं की कोणतीही केस आल्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्यापूर्वी किंवा कायद्याच्या चौकटीतून म्हणजे न्यायालयाची पायरी चढण्यापूर्वी त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि ते कुटुंब एकत्र जाऊन ते काम दक्षता कमिटी करत होती, ते काम भरोसा सेल करते. त्याच्यामुळे आमच्याकडे भरोसा सेल अतिशय प्रभावीपणे काम करतात. वेगळ्या अशा दक्षता कमिटीची फारशी गरज नाहीये. पण मदत करणारे जे भाडेकरू आणि बारमालक त्यांना अटक कधी मदत करणारे घर मालकाच्या घरामध्ये ही घटना घडली. त्याच्यामध्ये CCTV म्हणजे जे फुटेज मिळाले त्याच्यामध्ये 31 व्यक्ती दिसली आहे. त्या व्यक्तीने स्वतःचा जबाब दिला. त्याच्यामध्ये जी 31 व्यक्ती आहे याचा पूर्ण जबाब आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय जशी माहिती आमच्याकडे 5 दिवसाची PC आहे आरोपी, त्या 5 दिवसाच्या PC मध्ये आम्हाला जे पुरावे मिळतील त्या पुराव्यानुसार जे लक्ष घालते पोलीस यंत्रणा आमच्याबरोबर सतर्क आहे. आणि शेवटी ही अतिशय लागेवाडी गोष्ट की अशा पद्धतीची घटना घडते. त्याच्यामुळे या विकृतीला टेकून काढण्यासाठी कमी कालावधीमध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे.